नमस्कार. आज मी नेचर किंग बायो प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून सावर्डे बुद्रुक ह्या गावी आलेलो आहे. तर सावर्डे बुद्रुकमध्ये यांना 3-4 महिन्यापूर्वी भरणीच्या वेळेला नेचर किंग ड्रीप व नेचर किंग टॉप हा आळवणीसाठी आणि फवारणीसाठी दिलेला होता. तर त्याचा काय रिझल्ट आला हा शेतकऱ्यांच्याकडूनच आपण जाणून घ्या. नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव? रंगराव शामराव पाटील, सावर्डे बुद्रुक. सावर्डे बुद्रुक हे गाव, हे क्षेत्र किती आहे? हे क्षेत्र 18 गुंठा आहे. 18 गुंठा आहे. हा ऊसाची जात 92-93. 92-93. आज लावण करून तुम्हाला किती दिवस झाले ऊसाची? हे बरोबर 8 महिने झाले. 8 महिने झाले. तुम्ही औषध घेतल्यापासून तुम्हाला असा काय फरक जाणवतो याच्यामध्ये? ह्या औषध घेतल्यामुळे साहेब कने लांबी, पेराची जाडी आणि पानाची जी हिरवी हे दिसते ना, शिरा वगैरे हे रुंद असं याच्यात भरपूर प्रमाणाचं चांगले हे दिसते, रिझल्ट दिसतो. बर, मला सांगा, तुमचा आता 8 महिन्याचा हा ऊस आहे म्हणताय. ह्याच्या आधी ह्या रानात 8 महिन्याचा एवढा ऊस येत होता का? नाही साहेब, येत नव्हता अजिबात. बर, तुम्ही आता हे रान पहिल्यापासून हाय असंच आहे का, काय डेव्हलप केलंय? हे रान डेव्हलप केले साहेब मी. 3-3.5 फुटांनी जी खोली बसवून इकडे ओढ्याकडला एक पाकी असल्यामुळं इकडे आणून भरणी केली आहे रानाची. ओढ्याला बांध टाकला आणि हे औषध तुमचं घेतल्यापासून 8 महिन्यात हे पीक माझं चांगलं आहे आणि रिझल्ट याचा चांगला आहे साहेब. या औषधाचा रिझल्ट चांगला आहे. ह्याच्या आधी ह्याच्यामध्ये तरी काय तुमचा अंदाजे उत्पादन टनेज निघत होते? 1 पाऊण टन त्याला. म्हणजे अंदाजे किती क्षेत्रात आहे? क्षेत्र हे 18 गुंठा. 18 गुंठा आहे. म्हणजे आता काय वाटते तुम्हाला की एक अंदाजे बाबा किती निघेल ह्याच्याप्रमाणे? ह्याच्याप्रमाणे आता साहेब हे माझ्या अंदाजानुसार 22 टन तरी 18 गुंठ्यात निघाय पाहिजे. म्हणजे तेवढा येईल असं तुम्हाला एक अपेक्षित वाटते ना, कारण हे रान बी वडलेलं आहे, नवीन आहे आणि सुरुवातीलाच त्यांनी घेतलेलं आहे. तर पुढच्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगाल? पुढच्या शेतकऱ्याला सांगणार साहेब, आम्ही हे औषध घेऊन तुम्ही वापरा. ह्या औषधाचा भरपूर चांगला रिझल्ट आहे आणि हे औषध तुम्ही वापरून तुमचं उत्पादन वाढवा आणि प्रत्येकाला सांगा की हे औषध घ्या. अतिशय चांगला रिझल्ट याचा येतोय. चालते. तर यांनी आज आपल्याला जी काही नेचर किंग बायो प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेडला जी काही माहिती दिली त्याबद्दल मी यांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद साहेब.